श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जर तुझा काही वेळ खूप काही निरर्थक गोष्टींमध्ये जात असेल तर त्या वेळेला तू सदुपयोग करण्यासाठी अशा ठिकाणी लाव जिथून तुला खूप काही आनंद आणि तुझी प्रगती साधण्यासाठी कर. देव म्हणतात, जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वेळ अध्यात्माकडे देऊ इच्छिता, त्याचप्रमाणे तुम्ही कधीकधी तुमच्या आवडीसाठीही ती सवड काढावी. त्यामुळे तुमच्या जीवनात तो आनंद तुम्ही प्राप्त कराल. बाळा, कधीकधी तुझ्या आवडीप्रमाणे तुला जीवन जगायचे आहे. तुला काही क्षण घालवायचे आहे. तुला खूप काही शिकायचे होते, जे खूप या आयुष्यात राहिलेले आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या अंतरात्म्यातील त्या जागा मी भरून काढण्यासाठी तुला आशीर्वादित करत आहे. तू जे काही पूर्वी करण्याचा प्रयत्न करता करता राहिला आहेस, ते आशीर्वाद देखील मी तुला देऊ इच्छितो. मला माहीत आहे की बाळाने खूप काही असे प्रयत्न करताना मध्येच सोडून दिले आहेत, ज्यामुळे तुझ्या मनाला ती दुखापत झाली आहे. पण आता मात्र ती होणार नाही. इथून पुढे तुमच्या आयुष्यात ते तुमच्यासाठी आनंदमयी क्षण तुम्ही प्राप्त करणार आहात. तुम्ही जे काही मागे सोडले होते, तुम्हाला जे काही प्राप्त करायची इच्छा होती, तुम्हाला ते काही शिकायचे होते, ते काही आत्मसात करायचे होते, आता पुन्हा तुम्हाला ती संधी देवांकडून प्राप्त होणार आहे. माझ्या प्रिय बाळा, माझी तुझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष केंद्रित आहे आणि तू ज्या काही इच्छा मागतोस त्याकडे देखील माझी कृपा निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे. बाळा, निश्चिंत राहा आणि तू ज्या दिशेने पाऊल टाकू इच्छितो त्यासाठी माझा पूर्वीच आशीर्वाद तुला प्राप्त आहे. जा, पुढे जा, कारण तुला त्या ठिकाणी त्या आनंदाची प्राप्ती नक्कीच होईल. मनात कुठेही शंका कुशंकांना घेऊ नका. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत आणि ज्या काही इच्छा अपुऱ्या आहेत, त्या मी दोन्ही प्रकारे जाणतो. माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्यरत आहे. बाळा, मी तुझ्या अंतरात्म्यात स्थित आहे आणि तुला कधीही या कलियुगात हरू देणार नाही. कोणी तुझा कितीही विरोध करो, तुझी बाजू नेहमीच राखण्यासाठी तुझा समर्थ, तुझी माऊली तुझ्या पाठीशी सदैव उभी आहे. बाळा, आज देखील तसेच काही घडणार आहे. मी माझ्या त्रिशूळाच्या शक्तीने तुमच्यातील ते चुकीचे समज, गैरसमज नष्ट करण्यासाठी आलो आहे. जर तुमच्या मनात ती नकारात्मक भावना आहे तर ती माझ्या त्रिशूळाने मी नष्ट करेल. जी नकारात्मक भावना तुमचे विचार नकारात्मक दिशेने वळवते, त्याला मी नष्ट करेन. बाळा, माझे आशीर्वाद तुझ्यासाठी सकारात्मक विचार आणि आनंदाचे क्षण देणारे ठरतील. स्वामी म्हणतात, सुखी जीवनासाठी भयभीत होणे सोडा. कारण जेव्हा तुम्ही सुखाची आशा करता, तेव्हा तुमच्या मनात एका कोपऱ्यात ते भय देखील तुम्हाला त्रास देते. ते आहे तुमचे नकारात्मक विचार की हे जे मी मागत आहे ते मला प्राप्त होईल की नाही. ही जी शंका आहे, तेच ते नकारात्मक विचार आहेत, जे तुम्हाला पुढे जाण्यापासून, तुमच्या प्रगतीच्या दिशेने पुढे जाण्यापासून रोखू इच्छितात. बाळा, अशा खूप काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असतात, ज्या तुम्ही विचारांमध्ये घेतल्यात तर तुमचे खूप काही कार्य थांबू इच्छिते. म्हणूनच मी आज या संदेशाच्या माध्यमातून
तुम्हाला सांगू इच्छितो. बाळा, या जीवनात तुला सकारात्मक ऊर्जा मी देत असताना ती मनापासून श्रद्धा भक्तीने स्वीकार कर आणि त्या दिशेने पाऊल उचलणे टाकणे सुरू कर. जी दिशा तुला आम्ही दाखवू इच्छितो त्या प्रगतीच्या दिशा तुझ्यासाठी लवकरच उघडणार आहेत. बाळा, तू जे इच्छिलेले आहे ते तुला प्राप्त होण्यापासून आता इथून पुढे कोणीही रोखू शकणार नाही. माझ्यावर आणि माझ्या वचनांवर ज्यांचा कुणाचा माझ्या प्रिय बाळांचा विश्वास असेल त्यांच्यासाठी ते सकारात्मक परिवर्तन ते आता अनुभव करणार आहेत. मी त्यांच्या दिशेने ते योग्य समाधान आणि त्यांना आनंदाची प्राप्ती करून देणारा हा दिव्य संदेश त्यांच्यापर्यंत पाठवू इच्छितो. आणि या क्षणाला माझ्या प्रिय बाळांना ज्यांना कुणाला हा स्वामी संदेश प्राप्त होत आहे ते माझे दिव्य तेजस्वी आणि भाग्यवंत बाळ आहे. त्यांच्या आयुष्यात इथून पुढे ते तो आनंद प्राप्त करणार आहेत, कारण मी दिव्य रूपात त्यांच्याकडे ते सर्व काही आशीर्वाद ते चमत्कार पाठवण्यासाठी आज इथे तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून उपस्थित आहे. तुमचा आणि माझा हा दिव्य संवाद तुमच्या मनावर तो सकारात्मक परिवर्तन करणारा ठरेल. बाळा, तेव्हा या संदेशाला मध्येच सोडून जाऊ नकोस. मी चिरंतर तुझ्यासाठी कार्य करू इच्छितो. देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे. या अनंतात तुम्ही जी काही इच्छा माझ्याकडे प्रगट करता ती पूर्ण करणारे आशीर्वाद मी नक्कीच तुम्हाला देऊ इच्छितो. ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही या क्षणाला देखील सज्ज आहात. जर तुम्ही सज्ज असाल, होय स्वामी माऊली, मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करा. तुम्ही केलेली दिव्य प्रार्थना मी ऐकत आहे. त्या प्रार्थनेत तुम्ही माझ्याकडे सुख, समाधान, आरोग्य, आनंद, विपुलता, भरभराट प्राप्त करणारे आशीर्वाद माझ्याकडून प्राप्त करणार आहात. तुमची प्रार्थना मी ऐकतो. याचे तुम्हाला लवकरच असे काही संकेत प्राप्त होतील ज्यामुळे तुमच्या जीवनात ते परिवर्तन, ते सुख, त्या दिशा उघडल्या जातील ज्या आजपर्यंत तुमच्यासाठी बंद होत्या. देव म्हणतात, जर तू माझ्यावर आणि या विश्वाच्या शक्तीवर विश्वास ठेवतोस तर तुझ्यासाठी देवाचे सकारात्मक आशीर्वाद येताना तू अनुभव करणार आहेस. माझ्या प्रिय बाळा, चुकूनही नकारात्मक विचार आणि शंकांचे निरसन करणारा हा संदेश मध्ये सोडून कुठेही जाऊ नकोस. मी तुझ्यासाठी निरंतर येथे उपस्थित राहून तुझ्यासाठी कार्य करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी मी कुणाच्या माध्यमातून तुझे कार्य पूर्ण करतो. तुला तो आशीर्वाद, तो चमत्कार पाठवत असतो की कोणी तुझी मदत करून तुझे ते कार्य घडवल्या जाते. तेव्हा हे लक्षात घे की जे तुला मदतीला येतात ते मीच पाठवले माझे देवदूत असतात. कधी कधी तुझ्या मनात खूप काही शंका देखील येतात. त्या शंकांचे निरसन करणारा हा संदेश आहे. ज्यांनी तुझी योग्य वेळेत मदत केलेली आहे त्यांना कधीही विसरू नकोस. त्यांचे आभार मानायला विसरू नकोस. देवांची दिव्य दृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कार्यांवर आहे. तेव्हा नेहमीच चांगले कर्म करा. जीवनात तुम्ही जे काही कर्म कराल ते देवांजवळ लिखित स्वरूपात होतील यावर विश्वास ठेवा आणि देवांचे अनेक आशीर्वाद आणि चमत्कार देखील तुम्हाला प्राप्त होतील हे देखील विसरू नका. देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे. हे अनंत कार्य अखंडरित्या सुरू आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो
आणि प्रेमाचा आशीर्वाद ओतत आहे. माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी कल्याणकारी ठरतील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी माझ्या आशीर्वादांचा झरा तुझ्यासाठी उघडत आहे. इथून पुढे तुमच्यासाठी मी असे द्वार उघडू इच्छितो जिथून तुम्ही जे काही मागाल ते तुमच्या दिशेने पाठवण्यात येईल. माझे देवदूत ते तुमच्या दिशेने घेऊन येतील. देव म्हणतात, जर तू माझ्याकडे संपत्तीसाठी प्रार्थना करत आहेस, ती विपुलता प्राप्त करण्यासाठी, ते आर्थिक चमत्कार प्राप्त करण्यासाठी काही प्रयत्न करून माझ्याकडे ते मोठे यश मागत आहेस, तर मी तुझ्या दिशेने तो मोठा चमत्कार करून तुला ते आर्थिक संपन्नता प्राप्त करून देणारे आशीर्वाद एका चमत्काराच्या माध्यमातून देऊ इच्छितो. तू जे काही कर्म करत आहेस त्यात तुला दुप्पट यशाची प्राप्ती होऊन तुझ्यासाठी ते सुखाचे दिवस येतील. तुम्ही आज जरी त्या प्रगतीसाठी प्रयत्न करत आहात तरीही त्या दिशेने तुम्ही अगदी उत्तम कार्य करत आहात. मी हे पाहत आहे बाळा, त्याच ठिकाणी तुझी प्रगती आहे. ही प्रगती अधिक वाढावी जर तुला असे वाटत आहे तर तुझ्या कार्यांमध्ये अधिक मन लाव. देवाचे जेव्हा स्मरण करतोस तेव्हा तू जी काही प्रार्थना माझ्याकडे करत आहेस ती मी ऐकत आहे. तुमच्या प्रार्थनेला मी कधीही न ऐकले असे होत नाही. बाळा, कधी कधी काही काळापुरते तुम्हाला कुठेतरी थांबवले जाते. कधी कधी तुमच्या मनात खूप काही शंका घर करतात की मी जे काही मागत आहे ते मला फार उशिरा मिळत आहे, मला फार विलंबाने ते प्राप्त होत आहे. पण हे लक्षात घ्या की जे काही होत आहे ते तुमच्यासाठी कल्याणकारी आणि आनंददायक ठरणार आहे. त्या दिशेनेच तुमच्याकडे त्या योग्य वेळेवर ते पाठवले जातात. देवांचे अनेक आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत असता. कधी कधी तुम्ही जेव्हा चुकीच्या मार्गावर जाऊ इच्छिता, ती मनाजोगी खूप काही चैन आणि आनंद प्राप्त करण्यासाठी जेव्हा तुम्ही त्या चुकीच्या मार्गाचा अवलंब करू इच्छिता, कधी कधी तुमचे मन भटकते आणि तुम्ही असे काही कमी वेळात प्राप्त करू इच्छिता. त्यावेळेस देखील माझा आशीर्वाद तुम्हाला रोखून तुमच्यासाठी कार्य करतो. बाळा, मी कधीही तुम्हाला चुकीच्या मार्गाने वळू देणार नाही. मी तुमचा देव भगवंत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला कुठेही चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही आणि त्या चुकीच्या मार्गाने तुम्ही प्रगती करून ते साध्य न करता योग्य मार्गाने वळावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. कारण जेव्हा तुम्ही पाहता की खूप काही कठीण काळ, खूप काही अशा वेदना तुम्ही सहन करून जेव्हा पुढे जाता तेव्हा तुम्हाला असे आशीर्वाद दिल्या जातात जे कुणाजवळही प्राप्त नाहीत. देव म्हणतात, जर तुझी परीक्षा या क्षणाला देखील सुरू आहे तर घाबरू नकोस, कारण हा काळ निघून जाईल आणि तुला सुख, आनंद आणि भरभराटीचा आनंद प्राप्त होईल. देवावर आणि देवाच्या शक्तीवर विश्वास ठेव. तुम्ही काही मागील कर्मांमुळे ते कष्ट भोगले आहेत, ते विलंब तुम्हाला सहन करावे लागले आहेत, पण मनाला तुमच्या समाधानी ठेवा. कारण कधी कधी तुम्ही जे मागत असता त्याही पेक्षा विपुलता आणि आनंद देव तुमच्या दिशेने पाठवण्यासाठी तत्पर आहे. तुम्ही ते घेण्यासाठी तत्पर आहात का? जर तुम्ही त्याच मार्गाने कर्म करत पुढे गेलात तर तुम्ही चुकीच्या दिशेने कधीही वळणार नाही. तुमचे कोणतेही घेतलेले निर्णय चुकीचे ठरणार नाही, कारण देवाची दिव्य शक्ती तुमच्यासाठी सतत कार्य करते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्थिरता, आनंद, विपुलता प्राप्त करायची आहे तर देवाच्या अफाट आशीर्वादांवर, चैतन्यमय आशीर्वादांवर विश्वास ठेवा. जरी आज
उशीर लागत असेल, काही पडद्याआड तुमच्यासाठी कार्य सुरू असेल तर घाबरू नका, चिंता करू नका, मनाला क्लेश देऊ नका. योग्य वेळ आली की तुम्हाला ते आशीर्वाद दिल्या जातील. तुमच्यासाठी असे मार्ग उघडले जातील जिथून तुमची अधिक प्रगती साध्य होईल आणि तुमच्या त्या अपुऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देव तुम्हाला आनंद, उत्साह आणि ते आरोग्य प्रदान करून तुमच्याकडून ते कर्म करून घेतील. यावर विश्वास ठेवा. कधी कधी अडचणी फार येतात, खूप काही दुःख होते, तुझ्या मनाला त्या यातना देखील होतात, ते संताप देखील होतात, काही नाते तुटण्यापर्यंत येतात. मला हे सगळं काही तुझ्या परिस्थितीचं माहीत आहे, पण बाळा, त्या क्षणाला तू संयम बाळगावा असा मी तुला आज्ञा करतो. कारण जेव्हा तुम्ही संयमी असता आणि सर्व काही सहन करण्याची ताकदही मीच तुम्हाला देत आहे, तेव्हा हे जर तुम्ही त्या काळापुरते सहन केले तर तुम्हाला पुढे सुखाची अलौकिक दिव्य अशी प्राप्ती होते. हे विसरू नका, कारण देव तुमच्या कर्मांवर लक्ष ठेवून आहेत. तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यात जर तुम्ही आयुष्यात चांगले कर्म कराल तर तुम्ही त्या दिशेने अधिक आनंदाची प्राप्ती देखील स्वीकार करण्यासाठी सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. कारण देवाचे आशीर्वाद जेव्हा तुमच्या दिशेने येतात तेव्हा देव तुम्हाला अनेक असे शुभ संकेत सुद्धा देत असतात, जे कधी कधी तुम्ही दुर्लक्षित सुद्धा करत आहात. हे संदेश देखील तुमच्यासाठी एक अशी संधी आहे जी तुम्हाला आधीच तुमच्यासाठी काही संकेत देऊ इच्छिते. देव म्हणतात, जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला माझा संदेश मनापासून आणि श्रद्धेने ते आशीर्वाद स्वीकार करत आहे, त्याच्या आयुष्यात लवकरच मोठा चमत्कार त्याला प्राप्त होणार आहे. तुम्ही जर माझ्याकडे त्या नात्यासाठी, त्या आनंदासाठी माझी मदत मागत आहात, माझ्याकडे प्रार्थना करत आहात, तर मी ती स्वीकार करतो आणि तुमच्या दिशेने तुमचे ते नाते अधिक आनंदासह तुम्हाला प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी अशक्य असे काहीही मी ठेवू इच्छित नाही. तू जर माझ्याकडे प्रार्थना करत आहेस तर त्याचे उत्तर तुला होकारार्थी प्राप्त होईल. तुम्हाला ती संधी दिल्या जाईल. ज्यांना त्या खूप काही अशा परिस्थितीतून जावे लागत आहे जी त्यांना आज हाताबाहेर आहे असे वाटत आहे. खूप काही संघर्ष पाहावे लागत आहेत. खूप काही नाते काही काळापासून दुरावलेले आहे. काही गैरसमज निर्माण झाले आहेत. तर तुम्ही निश्चिंत राहा. जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर मी तुमची स्वामी माऊली तुम्हाला आज विश्वासाने सांगू इच्छितो की पुढील काही काळात तुमच्याकडे त्या आनंदाच्या बातम्या येण्यास सुरुवात होईल. धीर ठेव, संयम ठेव, काळजी करू नकोस, चिंतेत वेळ घालवू नकोस. देवाचे स्मरण कर. माझ्या नामात ती अखंड शक्ती मी देत आहे. त्यामुळे तुमचे जीवन परिवर्तित करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमचे जीवन सुख, समाधान, प्रगती आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे. ज्या गोष्टींची कमतरता तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी वाटत आहे ती जाणीव तुमच्या मनातून काढून टाकणारा हा दिव्य पवित्र संदेश जो माझा बाळ जिथे जिथे ऐकत आहे त्याचे मन देखील पवित्र होईल, ती जागा देखील शुद्ध होईल आणि त्याच्या मनाप्रमाणे त्याला ते सुख प्राप्त होईल. तुमच्या अफाट इच्छा आणि अनंत इच्छा मी जाणतो, पण त्यातून मी तुमच्या अशा इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देऊ इच्छितो, जे तुमच्या जीवनासाठी सर्वोत्तम ठरणारे असेल. ज्यांच्याकडून ते प्रेम दुरावले आहे त्यांना त्या प्रेमाचा आशीर्वाद प्राप्त होईल. त्यांना ते नाते प्राप्त होईल. जो दुरावा निर्माण झाला होता तो काही काळातच स्पष्टतेने खूप काही आनंदासह
प्राप्त होईल. ज्यांच्यात ते सुसंवाद घडत नव्हते त्या नात्याकडून तो दुरावा होता, त्यांच्या त्या नात्यातील तो दुरावा नष्ट होऊन ते सुसंवाद पुन्हा स्थापित होतील. देव म्हणतात, तुम्ही जेव्हा माझ्याकडे प्रार्थना करता तेव्हा मी तुमच्या दिशेने तुम्हाला योग्य असलेले आशीर्वाद पाठवत आहे. बाळा, मी तुमचा देव आहे. मला तुमच्यासाठी हितकारी आशीर्वाद माहीत आहेत, जे तुमच्या दिशेने पाठवायचे आहेत. तुमच्या आयुष्यात खूप काही असे चमत्कार पुढे घडणार आहे. तुमचे दिव्य वाढणार आहे. जे कोणी माझे प्रिय बाळ या संदेशाला सत्य मानून स्वीकार करतील त्यांच्या आयुष्यात माझे चमत्कार त्यांना अनुभव होतील. आज जो कोणी माझा भाग्यशाली बाळ हा स्वामी संदेश ऐकत आहे त्याच्या घरात ती भरभराट करणारा आशीर्वाद मी त्याला देऊ इच्छितो. या रात्रीतून तुमच्या जीवनात खूप काही असे परिवर्तन करणारे चमत्कारिक आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो. जे माझ्या दर्शनासाठी खूप काही व्याकुळ आहेत त्यांना माझे दर्शन लवकरच घडणार आहे. विश्वास ठेवा. तुम्ही जर या संदेशाला संपूर्ण ऐकलं आहे तर तुमच्या जीवनात ते संघर्ष कमी होताना तुम्ही अनुभव करणार आहात. ती विपुलता प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत त्यात मोठे यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्या विजयाची तारीख मी ठरवली आहे. निश्चिंत रहा. सगळं काही शुभचिन्ह तुम्हाला प्राप्त होतील. तुमच्या मनातील शंका दूर करणारा हा माझा दिव्य संदेश तुम्ही जिथे जिथे ऐकाल ती जागा पवित्र होईल. तुमचे मन देखील शुद्ध होईल. अंतःकरणातून तुम्ही जेव्हा माझा धावा कराल, नामस्मरण एकाग्र मनाने कराल, तेव्हा तेव्हा तुम्हाला माझे दिव्य दर्शन होईल. जे कोणी माझ्या दर्शनासाठी खूप काही प्रार्थना करत आहेत, मला प्राप्त करण्यासाठी जी काही सेवा करत आहेत, जे काही संकल्प करत आहेत, त्यांना माझी प्राप्ती लवकरच होऊन त्यांच्या जीवनातील ते खूप काही संघर्ष संपणार आहेत. बाळा, निश्चिंत रहा. तुम्ही खूप काही काळापासून माझी प्रार्थना आणि माझी सेवा करत आहात. ते सर्व काही मी स्वीकार करत आहे. आज मी तुमच्या पुढे माऊली रूपात आलो आहे. माझे प्रेम सतत तुम्हाला आनंददायी ठरणार आहे. मी माझ्या मायेच्या आशीर्वादाने तुम्हाला जवळ करतो. तुम्हीही जर माझ्या जवळ राहू इच्छिता तर तुम्हालाही माझे काही ऐकावे लागेल. बाळा, चांगले कर्म नियमित करत राहा. जर तुम्ही काही योग्य दिशेने वळू इच्छिता तर मी तुम्हाला नेहमीच सहाय्य करेल. जेव्हा तुमच्या मनात कुणाला मदत करण्याची शुभ भावना येते तेव्हा मी तुम्हाला ती संधी सुद्धा प्राप्त करून देईल. जो कोणी फक्त आपल्यापुरताच विचार करतो, कोणी इतरांसाठी विचार करतो, त्यावेळेस माझा आशीर्वाद त्याच्या दिशेने अधिक वेगवान गतीने कार्य करून त्याच्या आयुष्यात ते चमत्कार अगदी जलद गतीने प्राप्त करून देणारा ठरतो. बाळा, कारण मी तुमच्या मनातले जाणणारा देव आहे. तुमच्यासाठी शुभ करणारा देव आहे. तुम्ही जेव्हा माझे नामस्मरण करत राहाल तेव्हा तुम्हाला माझे अधिक चमत्कार प्राप्त होतील. तेव्हा नामस्मरणात मी ती शक्ती दिली आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या मुखातून श्री स्वामी समर्थ हा दिव्य जप कराल तेव्हा तुम्ही पाहाल की एक अद्भुत शक्ती तुमच्या अवतीभोवती राहून तुम्हाला सहाय्यक ठरत आहे. ती शक्ती नाम जपाची आहे. तेव्हा नाम जपाला अधिकाधिक करत राहा. बाळा, विसरू नका, तुमच्यासाठी न घडणारे काहीतरी घडणार आहे, जे तुमच्या आयुष्यात शुभ परिवर्तन आणणारे ठरणार आहे. तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त होतील. मी माझ्या प्रेमाने तुम्हाला परिपूर्ण करून तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. आज माझा प्रिय बाळ जो कोणी हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यातील ते क्लेश, ते कलह संपून त्याच्या जीवनात ती शांतता, ते आनंद त्याला नक्कीच अनुभवायला मिळतील. आणि जो कोणी
हा दिव्य पवित्र संदेश जिथे ऐकत आहे तिथे त्या जागी त्याला शुभ आणि शुभच प्राप्त होईल. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. स्वामींचा, स्वामी माऊलींचा हा दिव्य संदेश जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ, स्वामींचा प्रिय भक्त या क्षणाला ऐकत आहे त्याच्यासाठी स्वामी देव असे आशीर्वाद आणि चमत्कार पाठवू इच्छितात, ज्यामुळे त्यांचे कार्यातले सगळं काही विघ्न नाहीसे होऊन त्यांना ते सुख आनंद प्राप्त होणार आहे. तेव्हा जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहाल तर तुमच्या जीवनात तुम्ही स्वामींच्या लीला अनुभव कराल. तुम्हाला स्वामींचे अनुभव साक्षात पाहायला मिळतील. कारण जो कोणी मन लावून हे स्वामींचे संदेश ऐकतो त्यात काही संकेत दिल्या जातात, जे संकेत तुमच्या आयुष्याशी संलग्न असतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करून तुझ्या आयुष्यातील ते क्लेश, ते दुःख नाहीसे करू इच्छितो आणि तुझ्यासाठी सुख, आनंदाचे मार्ग, आनंदाच्या दिशा दाखवणारे मार्ग तुला दाखवू इच्छितो. तू जर हे सर्व काही स्वीकार करण्यासाठी तत्पर असशील तर होय स्वामी, मी ते स्वीकार करायला सज्ज आहे अशी कमेंट कर. तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात. स्वामी देव तुम्हाला संदेशाच्या माध्यमातून आशीर्वाद देऊ इच्छितात. तुमचे दुरावलेले नाते परत तुमच्या जवळ प्रेमासहित प्राप्त होईल. हा आशीर्वाद देखील जे कोणी भक्त मनापासून स्वीकार करतील त्यांना खरोखर त्याचे अनुभव येतील. या संदेशांना तुम्ही सकारात्मकतेने स्वीकार करा आणि मग देवांचे चमत्कार आणि अनुभव घडताना तुम्ही स्वतःच्या आयुष्यात ते परिवर्तन घडताना अनुभव घ्या. तुमचाही स्वामी भक्तीवर आणि स्वामींच्या दिव्य शक्तीवर, चमत्कारांवर विश्वास असेल तर होय स्वामी, मी ते चमत्कार स्वीकार केलेले आहेत आणि त्याचे अनुभव करण्यासाठी सतत तत्पर आहे. तेव्हा स्वामी देवा, माझ्यावर चमत्कारांचा वर्षाव करा. मी ते सर्व काही आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सज्ज आहे. तुम्ही जे काही मला आशीर्वाद द्याल त्यात मी सुखी, समाधानी आणि आनंदी राहील. ही प्रार्थना नक्कीच तुमचे जीवन परिवर्तन करणारी ठरेल. तेव्हा ही प्रार्थना रोज आपल्या जीवनात तुम्ही अवलंब करा. रोज दिवसातून एकदा तरी ही प्रार्थना स्वामींचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण करून स्वामींसमोर बोलून दाखवा. जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींचा धावा कराल, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जप तुम्हाला जेव्हा म्हणावासा वाटेल तेव्हा तेव्हा तुमच्या ओठांवर हा दिव्य आणि पवित्र नाम जपाचा जितका जितका तुम्ही आधार घ्याल तितका तितका तुमच्या जीवनात जे काही परिवर्तन तुम्हाला हवे आहे ते तुम्ही बघाल. देवांनी अद्भुत शक्ती दिलेला हा मंत्र दिव्य आहे, पवित्र आहे. तेव्हा अधिकाधिक या पवित्र नामाचे तुम्ही अधिकाधिक जप करावा. तुम्ही जितका जप कराल तितके तुम्ही स्वामींच्या जवळ स्वतःला अधिकाधिक प्राप्त कराल. तुम्हाला देवांजवळून दूर करण्याची कुणातही शक्ती नाही. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या वाक्यावर तुझा अधिक भरोसा बसेल. तुला माझे अनुभव देखील प्राप्त होतील. केलेल्या नाम जपामुळे मी तुला ती संधी निर्माण करून देतो की तू अधिक माझ्या जवळ येऊ शकशील बाळा. कारण नामात मी ती शक्ती दिली आहे की तुला कुठलीही कमतरता तुझ्या आयुष्यात प्राप्त होणार नाही. या जपामुळे तुम्ही तुमच्या जीवनात ते समाधान, ते आनंदाचे क्षण प्राप्त कराल. तेव्हा निरंतर नाम जपाला विसरू नका. तुम्ही माझ्या सहवासात राहाल, तुम्ही माझ्या जवळ राहाल. ज्यांची कुणाची माझ्या जवळ राहण्याची
इच्छा आहे, माझ्या प्रेमात राहण्याची इच्छा आहे, त्यांना मी आज सांगू इच्छितो की माझ्या प्रिय बाळा, तू जर नाम जपाने माझ्या जवळ राहू इच्छितो तर मी तुला ते नाम प्रदान करतो. तुझ्या मुखावर निरंतर माझे नाम राहील आणि यामुळे तुझ्या जीवनाचे कल्याण होईल. तुमच्या मुलाबाळांचीही काळजी करत राहू नका, कारण माझे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हितकारी आणि आनंददायक आहेत. तुम्ही जेव्हा स्वतः नामस्मरण कराल तेव्हा तुमच्या मुलांनाही ते तुम्ही शिकवत चला. जेव्हा तुम्ही चांगले कर्म मुलांना शिकवाल, त्या मार्गावर तुम्ही वळवाल, तेव्हा तुमचे मुले देखील ते करतील आणि त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होताना तुम्हाला देखील अनुभव येईल. तेव्हा देवाचे नाम हे पवित्र आहे, देवाची शक्ती अफाट आहे, याचा अनुभव तुम्हाला नक्कीच होईल. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाची काळजी मी घेत आहे. तू फक्त नामस्मरण कर, चांगले कर्म कर आणि तुला जी काही कर्म देवांकडून प्रदान आहेत, जी काही नाती तुला सोपवली आहेत, त्यात आनंदात राहणे सुरू कर. तुला माझे अधिक आशीर्वाद प्राप्त होऊन तुझी इच्छित प्रगती साधल्या जाईल. तुला अधिक सुख प्राप्त होईल. ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश ऐकला आहे त्यांच्या जीवनातील तो अंधकार दूर करोत. स्वामी देव त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. त्यांच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि प्रगतीच्या दिशा दाखवत आणि त्यांचे जीवन अधिक सुखमान आणि आनंदमयी जाओ, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.